नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं प्रदीप रावसाहेब या आपल्या यूट्यूब चॅनलवर, जिथं गणिताला आपण एकदम सोपं करून टाकतो. 7वी स्कॉलरशिप गणित विषयाची आपण तयारी करत आहोत. आतापर्यंत आपण स्वाध्याय 14.2 पर्यंतचे सर्व स्वाध्याय, त्यातील सर्व प्रश्न सोडवलेले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत स्वाध्याय 14.3 की जो भूमितीतील मूलभूत संबोध याच घटकावर आधारित होता. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण आपल्या चॅनलवर 7वी स्कॉलरशिपचा संपूर्ण अभ्यासक्रम, गणिताचा संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर केलेला आहे आणि एकाच ठिकाणी तुमची 7वी स्कॉलरशिपची परिपूर्ण तयारी होणार आहे. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर या व्हिडिओज आपल्या इतर मित्रमैत्रिणींशी देखील शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील फायदा होईल आणि त्यांची देखील तयारी चांगली होईल. चला तर मग सुरुवात करूया स्वाध्याय 14.3 आणि त्यामध्ये आहे सुरुवातीला प्रश्न क्रमांक 1. छोटासा स्वाध्याय आहे, लगेचच आपले प्रश्न होणार आहेत. प्रश्न वाचा आणि सोडवायला सुरुवात करा. वरील आकृतीमध्ये रेषा RT व किरण QT यांचा छेदसंच कोणता हे आपल्याला विचारलेलं आहे. पहा, रेषा RT म्हणजे ही पूर्ण रेषा, ही जी आहे ही पूर्ण रेषा RT आहे. आणि दुसरा जो इलेमेंट आहे तो म्हणजे आहे किरण QT. किरण QT म्हणजे पहा, हा इथून इकडे असणारा किरण QT. आपल्याला यांचा विचारलेला आहे तो म्हणजे छेदसंच. आता छेदसंच हा कशाला म्हणायचं हे पहिल्यांदा समजून घ्या. छेदसंच म्हणजे त्या दोघांमध्ये असणारे कॉमन एलिमेंट जे आहेत. कॉमन एलिमेंट म्हणजे समान घटक कोणता आहे त्या दोघांमध्ये असणारा, त्याला म्हटलं जातं छेदसंच. कॉमन एलिमेंट कोणता आहे दोघांमध्ये असणारा, तर तो आहे हा QT. आणि QT काय आहे, तर QT आहे किरण QT. तर हा किरण QT जो आहे तो असणार आहे दोघांमध्ये कॉमन, म्हणजेच तो असणार आहे रेषा RT आणि किरण QT यांचा छेदसंच. किरण QT जो आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. छेदसंच नवीन शब्द होता त्यामुळं जास्त स्पष्टीकरण दिलं, लक्षात आलं असेल तुमच्या. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 2 आणि सोडवायला सुरुवात करायची आहे प्रश्न वाचून. प्रश्न आहे किरण AB व किरण BA यांच्या सामायिक बिंदूंनी तयार होणारी आकृती कोणती हे विचारलेलं आहे. तर पहा, किरण AB हा असा काढतो आणि इथे आहे A आणि इथे आहे B. हा आहे किरण AB. आणि दुसरा कोणता सांगितला आहे, किरण BA. आता किरण BA काढत असताना तोच आहे, त्यावरच ओव्हरलॅप होणार आहे, B पासून चालू होणार आहे असा, आणि हा पुढे यावरूनच पुढे जाणार आहे आणि हा असणार आहे किरण BA. AB आणि BA असे दोन किरण सांगितलेत. हा रेड दिसत नसेल तुम्हाला तर त्याला व्हाईट करूया आपण. हा आहे किरण BA. आता आपल्याला विचारलेलं काय आहे, विचारले यांच्या सामायिक बिंदूंनी तयार होणारी आकृती कोणती. आता पहा, किरण AB म्हणजे तो इथून चालू झाला आणि इथून पुढेपर्यंत आहे. किरण BA जो आहे तो B पासून चालू झाला आणि तो रिव्हर्समध्ये या बाजूला आहे. या दोघांमध्ये सामायिक असणारे बिंदू कोणते आहेत, तर ते सामायिक असणारे बिंदू म्हणजे A आणि B च्या दरम्यान असणारे बिंदू, आणि A आणि B हा बिंदू देखील त्याच्यामध्ये सामायिक आहे. म्हणजे यांच्यापासून तयार होणारी आकृती कोणती आहे, तर तो फिक्स आहे A B आणि त्यांच्या मधील बिंदू. A B आणि त्यांच्या मधील बिंदूंपासून तयार होणारी आकृती आहे ती म्हणजे रेषाखंड, आणि तो जो आहे तो असणार आहे रेषाखंड AB. रेषाखंड AB जो आहे तो किरण AB आणि किरण BA यांच्या सामायिक बिंदूंनी तयार झालेली आकृती आहे. उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर येईल. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 3 आणि चला पाहूयात काय आहे तो प्रश्न. ABCDE व F यातील कोणतेही 3 बिंदू एका रेषेवर नाहीत तर प्रत्येकी 2 बिंदूंना जोडणारे किती रेषाखंड काढता येतील हे आपल्याला विचारले. पहा, A B C
डी, ई आणि एफ असे बिंदू आहेत. हा ए, हा बी, हा सी, हा डी, हा ई आणि एफ. त्यातले कोणतेही 3 बिंदू एका रेषेवर नाहीत. याचा अर्थ हे सगळे जे आहेत हे काय आहेत, नैक रेषीय बिंदू आहेत. नॉन कोलिनियर पॉइंट्स आपण ज्यांना म्हणतो तसे हे ABCDEF आहेत. तर यांना एकमेकांना जोडणारे प्रत्येकी 2 बिंदू जोडणारे किती रेषाखंड काढता येतील? म्हणजे ह्या ए ला बी शी पण जोडायचे, ए ला या सी शी पण जोडायचे, ए ला या डी शी पण जोडायचे, ए ला या ई शी पण जोडायचे आणि ए ला या एफ शी पण जोडायचं आहे. हे झालं एचं. तसंच बीचं करायचं आहे. बी ला ए शी जोडायचं आहे, बी ला सी शी जोडायचं आहे, बी ला डी शी जोडायचं आहे, त्यानंतर बी ला ई शी जोडायचं आहे, बी ला एफ शी पण जोडायचं आहे आणि तसंच सी ला पण सगळ्यांशी जोडायचं आहे. आता हे दरवेळेस जोडत बसून आपण रेषाखंडांची संख्या मोजत बसणार का? अजिबात नाही. या ठिकाणी आपल्याला कामाला येतं ते सूत्र म्हणजे हस्तांदोलनाचं सूत्र, की एका ठिकाणी किती येथे 1 2 3 4 5 आणि 6 पाहुणे आले आणि 6 पाहुण्यांनी एकमेकांशी हस्तांदोलन केलं तर किती हस्तांदोलन होतील? म्हणजे ए ला एकदा बी शी जोडलं की बी ला ए शी जोडायची गरज नाही. एकदा हस्तांदोलन झालं की विषय संपला. हे हस्तांदोलन किंवा सामन्यांची संख्या, की एका ठिकाणी 6 संघ आले आहेत आणि त्यांना एकमेकांशी बाद पद्धतीने सामने खेळायचे आहेत, तर एकूण किती सामने होतील यासारखे जे प्रश्न आहेत, यामध्ये आपण जे सूत्र वापरतो ते म्हणजे n गुणिले n-1 भागिले 2. म्हणजेच ती संख्या गुणिले तिच्या आधीची संख्या भागिले 2 हे सूत्र वापरायचं आहे. हे सूत्र आपण कुठे कुठे वापरतो? हस्तांदोलनांची संख्या काढायची असेल तर, सामन्यांची संख्या काढायची असेल तर, नैक रेषीय बिंदू एकमेकांना जोडल्यावर किती रेषाखंड लागतील अशी संख्या काढायची असेल तर, त्यासाठी सूत्र एवढंच आहे. इथं बिंदू किती आहेत? 3 आणि 3 6 बिंदू आहेत. म्हणजे n ची किंमत जी आहे ती किती आहे? 6 आहे. म्हणजेच हे होणार आहेत 6 गुणिले 6 वजा 1 छेद 2. म्हणजेच हे 6 गुणिले 6 वजा 1 झाले 5 छेद 2. बे एके बे, बेत्रिक 6 आणि 5 त्रिक होणार आहेत 15. म्हणजे एकूण किती रेषाखंड काढावे लागतील? 15 काढावे लागतील. जो आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असेल. हे सूत्र चांगले लक्षात ठेवा. हस्तांदोलन असू द्या, नैक रेषीय बिंदू जोडण्यासाठी लागणारे रेषाखंड असू द्या किंवा सामन्यांची संख्या असू द्या, त्यासाठी एवढं एकच सूत्र वापरलं तरी सुद्धा काम होतं. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 4 आणि आकृतीवर आधारित असा हा प्रश्न आहे. प्रश्न वाचा, समजून घ्या, सोडवायला सुरुवात करा. हे केली सुरुवात. सोबतच्या x आणि y या दोन्ही प्रतलांचे निरीक्षण करून पुढील विधानांपैकी योग्य पर्याय शोधा. पहिल्यांदा x आणि y प्रतल पाहूया. हे x प्रतल म्हणजे असं क्रॉस असणारं प्रतल आहे. हा जो समांतरभुज चौकोन दिसतोय हे जे आहे हे x प्रतल आहे आणि हे दुसरं जे आहे हे y प्रतल आहे. ही 2 प्रतल आहेत आणि ही 2 प्रतल काय होत आहेत? एकमेकांना छेदतायत. छेदतायत म्हणजे हे असं आहे आणि हे असं आहे आणि हे एकमेकांना क्रॉस करतायत. हे क्रॉस जिथे करतायत ही 2 प्रतलांना छेदणारी, 2 प्रतलांचा जो छेदसंच असतो ती काय असते? एक रेषा असते. का? तर प्रतल सगळ्या बाजूंनी अमर्याद वाढत असते. ते जेव्हा एवढ्या याच्यात क्रॉस करते म्हणजे हे तेवढंच राहणार आहे का? नाही, ते खाली वाढणार आहे, वर पण वाढणार आहे. म्हणजे त्यांचा छेदसंच जो आहे तो एक रेषा असते. चला आता यातली जी विधानं आहेत ती पाहूया आणि त्यातला आपल्याला योग्य पर्याय शोधायचा आहे. पहिलं विधान आहे ते म्हणजे बिंदू F, B आणि C हे भिन्न प्रतलातील बिंदू आहेत. आता F, B, C कुठे आहे? ते आहे F, हा आहे B, एकाच प्रतलात आहे आणि हे प्रतल असं आहे आणि हा C हे एकाच प्रतलातील आहेत. हे भिन्न प्रतलातील नाहीत, म्हणजे हे विधान चुकीचं आहे. दुसरं आहे दोन्ही प्रतले छेदतात तेथे किरण तयार होतो. 2 प्रतले छेदतात आणि 2 प्रतले छेदल्यावर त्यांचा छेदसंच काय असतो हा आपण पाहिला.
तो असतो ती म्हणजे असते एक रेषा, तो किरण नाही होत, ती काय होते, रेषा होते. दुसरे विधान चुकीचं आहे. तिसरं विधान पहा काय आहे, बिंदू ए जी आणि ई हे एकाच प्रतलातील नैक रेषीय बिंदू आहेत. ए जी आणि ई, हा ए, हा जी आणि या बाजूला आहे हा ई, हे तीन बिंदू एकाच प्रतलात आहेत, ही गोष्ट बरोबर आहे. आणि ते बिंदू नैक रेषीय आहेत, एका रेषेत आहेत का, नाही आहेत. म्हणजेच यातलं बरोबर जे विधान आहे ते आहे पर्याय क्रमांक 3. आणि शेवटचं विधान आहे, दोन्ही प्रतले परस्परांशी समांतर आहेत. ही समांतर आहेत का प्रतलं? समांतर प्रतलं कशी असतात, अशी की जी एकमेकांना छेदत नाहीत. ही प्रतलं एकमेकांना छेदतायत, याचा अर्थ हे शेवटचं विधान जे आहे ते पण चुकीचं आहे. योग्य विधान आहे पर्याय क्रमांक 3, हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 5 आणि खूप सोपा असा हा स्वाध्याय आहे, खूपच सोपा आहे. थोडेच प्रश्न आणि तेही आकृत्यांवर आधारित. सोबतच्या आकृतीत परस्पर विरुद्ध असणारे किरण कोणते? परस्पर विरुद्ध असणारे किरण आपल्याला शोधायचे. पर्याय पाहू आणि ते परस्पर विरुद्ध आहेत का पाहूया. ओ सी ओ ए, ओ सी आणि ओ ए हे परस्पर विरुद्ध आहेत का? नाही, हे तर परपेंडिक्युलर आहेत. ओ सी ओ ए कॅन्सल. पुढे किरण ओ सी आणि किरण ओ बी, ओ सी आणि ओ बी, हा ओ सी आणि हा ओ बी हे पण परपेंडिक्युलर आहेत. किरण ओ ए आणि किरण ओ डी, ओ ए आणि ओ डी हे सुद्धा परपेंडिक्युलर आहेत, म्हणजेच लंब आहेत. किरण ओ बी आणि किरण ओ ए, किरण ओ बी हा असा खाली आणि पुढे आहे किरण ओ ए हा असा वर. हे दोघं काय आहेत? परस्पर विरुद्ध किरण आहेत. याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, हे त्याचं योग्य उत्तर असेल. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. फारच सोपा असा प्रश्न होता. पुढे आहे प्रश्न क्रमांक 6 आणि हा महत्त्वाचा प्रश्न आणि यामधून आपली प्रतलाची जी आयडिया आहे ती क्लिअर होणार आहे. चला पाहूया काय आहे तो. पुढीलपैकी कोणत्या माहितीवरून प्रतल निश्चिती होत नाही असं विचारलेलं आहे. आणि पहिला आहे एक रेषीय 3 बिंदू. एक रेषीय 3 बिंदूंमधून प्रतलाची निश्चिती होते का? यासाठी काय करूया, हे एक प्रतल आहे असं समजूया. हे आहे एक प्रतल आणि एक रेषेत 3 बिंदू म्हणजे असे 3 बिंदू एका रेषेत आहेत. हे 3 बिंदू काय आहेत? एका रेषेत आहेत. यातून प्रतल निश्चित होऊ शकतं का? तर नाही. ते असं असू शकतं किंवा असं होऊ शकतं किंवा असं तिरपं होऊ शकतं. हे 3 बिंदू जर एका रेषेमध्ये असतील, एका रेषेत असतील, तर त्यावर प्रतल असं हलू डुलू शकतं, म्हणजे ते निश्चित होत नाही. म्हणजेच पहिला जो पर्याय आहे तोच योग्य आहे की 3 एकरेषीय बिंदूंमधून प्रतल निश्चित होत नाही. दुसरा जो ऑप्शन आहे तो आहे परस्परांना छेदणाऱ्या 2 रेषा. एकमेकींना छेदणाऱ्या जर 2 रेषा असतील, 2 रेषा म्हणजे ही एक रेषा, अजून एक रेषा. एक पेन घेऊया आपण, एकच मिनिट. पेन हां. तर हा एक पेन आहे आणि हा एक पेन आहे. हे 2 पेन म्हणजे 2 रेषा आहेत असं समजूया. आणि यावर जेव्हा एक प्रतल बसतं तेव्हा ते फिक्स बसतं, ते इकडे इकडे डुलू शकत नाही. म्हणजे ते प्रतल जे आहे ते निश्चित होत असतं. 2 छेदणाऱ्या ज्या रेषा आहेत त्यांच्यावर एक प्रतल निश्चित होऊन जातं. पुढचा ऑप्शन आहे तो म्हणजे एका बिंदूतून जाणारे 2 नैक रेषीय किरण. एकाच बिंदूतून जाणारे 2 नैक रेषीय किरण म्हणजेच तो काय असतो, तो इथे काढून दाखवतो. 2 नैक रेषीय किरण एकाच बिंदूतून जाणारे म्हणजेच तो कोन असतो एक. आणि जेव्हा असा कोन आहे, असा जो कोन आहे, समजा असा कोन आहे, तर याच्यावर हे प्रतल काय आहे, हे फिट बसतं. हे निश्चित होणं म्हणजे काय, हे असं वाकडं तिकडं असू शकत नाही. हे म्हणजे फिक्स याच्यावर बसणार आहे. म्हणजेच 2 नैक रेषीय किरण जे आहेत त्यांच्यापासून तयार होणारा जो कोन आहे त्याने सुद्धा एक प्रतल निश्चित होत असतं. आणि शेवटचा ऑप्शन आहे 3 नैक रेषीय बिंदू. 3 नैक रेषीय बिंदू म्हणजेच काय की आपल्या घरामध्ये पण असते, आपण ट्रायपॉड म्हणतो त्याला किंवा तिवई म्हणतो, की ज्यात 3 बिंदू असतात. असे हे 3 नैक रेषीय बिंदू आहेत. याच्यावर जे प्रतल आहे ते फिक्स होत असतं. फिक्स कसं होतं पहा.
तर हे प्रतल जे आहे 3 बिंदू, 2च बिंदू असतील तर काय होणार आहे, 2 बिंदूंमध्ये ते असं हलू डुलू शकतं. पण 3 बिंदू असतील तर काय होतं, ते फिक्स, ते म्हणजे तेच प्रतल आहे, ते इकडे इकडे पडत नाही. म्हणजे 3 नैकरेषीय बिंदू जे आहेत यांच्यामधून सुद्धा प्रतल निश्चिती होत असते. या एका बिंदूतून जाणाऱ्या 2 नैकरेषीय किरणांनी सुद्धा प्रतल निश्चिती होते. परस्परांना छेदणाऱ्या 2 रेषांनी देखील प्रतल निश्चिती होते. होत कशाने नाही, एक रेषीय 3 बिंदू असतील, म्हणजे एकाच रेषेमध्ये जर 3 बिंदू असतील त्याच्यावर जर हे प्रतल बसलं तर ते असं असं डुलू शकतं, म्हणजे ते निश्चित होत नाही, हे आपल्या इथं लक्षात येतं. त्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. तो थोडा जास्त एक्सप्लेन करून सांगितला आपल्याला लक्षात यावा म्हणून, आणि प्रतलाची आयडिया जी आहे ती आता आपली चांगली क्लिअर झाली असेल. त्यामुळे पुढे आहे प्रश्न क्रमांक 7. सोबतच्या आकृतीत एक इष्टिका चिती दिलेली आहे. पुढीलपैकी किती गटांमधील बिंदू एक प्रतलीय आहेत हे आपल्याला ओळखायचं आहे. एक प्रतलीय म्हणजे एकाच प्रतलात असणार आहे. पहिला पर्याय आहे तो म्हणजे DF. D आणि F हे एक प्रतलीय आहेत का? पहा आहे इथे D आणि F जो आहे तो आहे इकडे. D कुठे आहे? मागच्या बाजूला आहे. F कुठे आहे? पुढच्या बाजूला आहे. D आणि F जगात कुठेही असू द्या, या विश्वात कुठेही असू द्या, D आणि F ते एक प्रतलीय असणारच आहेत, कारण 2 बिंदू हे नेहमी एक प्रतलीय असतातच. D आणि F जर एका प्रतलामधून घेऊन जायचे म्हटले तर D आणि F मधून एक प्रतल जाणारच आहे. 3 बिंदू असतील तरी सुद्धा ते एक प्रतलीय असतात. आपण आता देखील पाहिलं की 3 बिंदूंनी एक प्रतल निश्चित होत असतं. म्हणजे 3 बिंदू जगात कुठेही असू द्या, या विश्वामध्ये 3 बिंदू कुठलेही घ्या, ते एका प्रतलामध्ये येऊ शकतात. आता राहिलं काय B आणि D मध्ये. DHGC, D हा आहे H, हा आहे G आणि हा आहे C, हे सगळे बेसमेंटला आहेत आणि एकाच प्रतलात आहेत. म्हणजे DHGC हे सुद्धा एक प्रतलीय असणार आहेत. आणि D जो पर्याय आहे ABGC, हा A, हा B, इकडे आहे G आणि C. GC या उभ्या प्रतलात झाले आणि AB जर या आडव्या प्रतलात झाले तर ते मात्र एक प्रतलीय नाहीत. म्हणजेच यामध्ये 1, 2, 3 ज्या जोड्या आहेत यामधले जे बिंदू आहेत हे एक प्रतलीय आहेत, हे आपल्या लक्षात येत असेल. इथं आपल्याला सांगितलं होतं इष्टिका चिती. इष्टिका चिती म्हणून फक्त तेवढ्याच पृष्ठांचा विचार करून चालणार नाही, तर 2 बिंदू कुठेही असले या विश्वात तर ते एक प्रतलीय असतात. 3 बिंदू असतील कुठेही तरी ते एक प्रतलीय असतातच. आणि जे इथे 4 बिंदू दिले होते ते इथं आपल्याला आकृतीत दिसत होते की ते खाली एकाच प्रतलामध्ये होते. म्हणजेच एक प्रतलीय असणारे जे गट आहेत त्यांची संख्या आहे 3, हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला जाऊया पुढे. आणि पुढे काही नाही, या ठिकाणी आपला जो स्वाध्याय होता 14.3 हा देखील संपलेला आहे. 14.3 मध्ये 7च प्रश्न होते, तेही आपण व्यवस्थितपणे पाहिलेले आहेत. लगेचच भेटणार आहोत पुढील व्हिडिओमध्ये आणि सुरुवात करणार आहोत नवीन घटकाला. घटक क्रमांक 15, समांतर रेषांचे गुणधर्म, संगत कोन, आंतर कोन आणि व्युत्क्रम कोन, या सगळ्या गोष्टींची आधी आपण माहिती घेणार आहोत घटक 15च्या व्हिडिओमध्ये. आणि त्यानंतर लगेचच पुढच्या व्हिडिओमध्ये घटक 15 वरील स्वाध्याय देखील सोडवणार आहोत. छान सिस्टमॅटिक अभ्यास चालू आहे तुमचा. असेच दररोज नवीन काहीतरी नवीन शिकत राहा आणि रेग्युलर अभ्यास करत राहा. भेटूयात घटक 15च्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.